आबा नमस्कार. नमस्कार. आपल्याला ह्या गव्हाच्या संदर्भात थोडी माहिती पाहिजे आणि याची लागवड कधीची आहे आणि तुम्ही जे ठिबकवरती केला हे प्रयोग हो, हे शेतकऱ्यांसाठी थोडीशी माहिती द्या की लोकांना आपल्याला नवीन जरा. नमस्कार. हा जो गहू आहे या ठिकाणी ऊस होता. कारखान्याला ऊस गेला नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबरच्या एक 15-20 तारखेला ऊस कारखान्याला गेला. बरं. कारखान्याला गेल्यानंतर फक्त त्याची जी सरी आहे ऊसाची काकरी त्याला रोटर केलं आणि माझ्याकडे सगळं ऊसा 100% ड्रिपवर आहे. हो. तर मग याला काय केलं की पाणी यावर्षी पाऊस नसल्यामुळं आपण हे ड्रिपवर केलेलं आहे. हे जे सरी आहे त्या सरीवर 4 ओळी आपण पाहिलं असेल मागं दिसतं तुम्हाला. हो 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 4 ओळी ऊसाच्या आहेत हो. आणि 4 ओळी ऊसाच्याला याला आपण जे एक ड्रिपची नळी होती त्या ड्रिपच्या नळीला या ठिकाणी बी टाकलेली आहे. ती टाकून ह्या 2 ओळीमध्ये 1 लॅटर समजा आता मी उभारलं असं 2 ओळीतली 1 लॅटरला अशी टाकलेली आहे हो. आणि 2 ओळीमध्ये 1 लॅटरल टाकून फक्त हा ड्रिपवरला गहू आहे. कारण फ्लड इरिगेशन हा विषय तसा नाही आहे आणि फक्त ड्रिपवरला हा गहू आहे. हा 2189 ही व्हरायटी आहे आणि याला आपण पेरताना फक्त 1 एकरला एक DAP 1 बॅग पेरलेली आहे. एक बॅग DAP काय पेरलेलं नाही. ओके. आणि याला मात्र एक साधारणपणे 2 स्प्रे वसंत ऊर्जा जे BSIचा आहे त्याचे स्प्रे ह्याला 2 केलेले आहेत. त्याचा फायदा आम्हाला जे आता बघताय आपण की पाणी कमी असताना सुद्धा जी ओंबी आहे त्याची लांबी चांगली आहे, साईज चांगली मिळालेली आहे. गहू म्हणजे पोचलेला आहे. तर एक साधारणपणे जरी पाहिलं तरी अर्धा एकरमध्ये एक 6-7 क्विंटल तर आरामशीर निघाला असा अंदाज आहे. तर निघू शकतो. म्हणजे एकदम कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हे उत्पादन या ठिकाणी घेतलेलं आहे, घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे ठिबक इरिगेशन हे गव्हामध्ये पण आपल्याला वापरता येईल. एकदम नंबर आहे. ते प्रयोग तुम्ही इथं करून दाखवला आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी देण्याचा विषय नाही. आणि दुसरं याला कसं होतं की आता पाणी एकदम कमी असल्यामुळं थोडंसं लिमिटेशन आहेत. परंतु जर पाणी असेल तर आपल्याला नंतरच्या भरत असताना वगैरे आपल्याला काही ह्याचा फर्टिगेशनचं शेड्यूल जरी आपण याच्यातनं केलं तर एकरी 20 क्विंटलपर्यंत गहू निघायला काय हरकत नाही असं मला वाटतं. आरामशीर निघू शकतो. आणि ड्रीप वगैरे जर व्यवस्थितशीरपणानं केलं तर त्याला काहीच अडचण नाही. बरोबर आहे. कसं येतं आहे असा एक प्रयोगच आहे हा पण. हो प्रयोगच आहे आणि सक्सेस झालेला आहे. पुन्हा काय सक्सेस करून दिलेला आहे. केलं पण आपण बघा सगळीकडं जवळपास सगळी सारखी ओंबीची लांबी आहे. ओंबी सारखी टुसी. आणि एक ओंबी मी काढून बघितली, गहू सुद्धा मोजले. एका ओंबीमध्ये साधारणतः गव्हाची संख्या 90-95 आहे. एका ओंबीमध्ये 90 ते 95 गहू निघतात. जोरदार. हो. आणि पलीकडे तुम्ही ते काय 2 वळी कुठला शुगर फ्री काहीतरी म्हणताय त्याला गहू. शुगर फ्री म्हणणं एक नवीनच आहे ते जात ते. बरं. काय ते 1-2-3 वळी पेरलेले. बरं. त्याचा काय अनुभव नाहीये. बरं. त्यावर्षी अनुभव आल्यावर लक्षात येईल. ओके आबा. हो. शेतकऱ्यांनी थोडंसं तसं पाहिलं तर इथून पुढे भविष्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग म्हणा जे काय असेल सगळं कुठली पिकं जर घ्यायची असेल तर तुम्हाला ड्रिप इरिगेशन हे मस्ट आहे. सबसिडी असेल नसेल तुम्हाला वाटलं तर पेप्सी ड्रिप वापरा. हो. पण तुम्ही आम्ही नेहमी म्हणतो पाणी थेंबानं पीक जोमानं या पद्धतीनं आपल्याला गेल्याशिवाय आता इथं पुढं पर्याय नक्कीच नाही. तर या दृष्टिकोनातून आणखी शेतकऱ्यांनी किंवा मायक्रो इरिगेशन त्याच्यावर जाऊन आपलं पिकाचं उत्पादन वाढवलं तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्थापन चांगलं होऊन आणि खर्च सुद्धा बराचसा कमी होतो. कारण ड्रीपमुळं तुम्हाला पाणी देण्याला गाड्याची गरजच नाही. तो तुम्हाला मजुरीवरचा खर्च या ठिकाणी झिरोच आहे. तर या दृष्टीनं आपण नियोजन करावं अशी विनंती. ओके आबा धन्यवाद.